8 दिवसांपूर्वी म्हणजेच 11 जुलैला आम्ही सभापती राम शिंदे व आमदार रोहित पवार यांच्यातील दिलजमाईवर एक व्हिडिओ केला होता. कर्जत नगराध्यक्षपदाच्या निवडीत या दोन्ही कट्टर विरोधकांच्या कार्यकर्त्यांनी गळ्यात गळे घातले होते. हे सगळं आगामी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी चाललंय का? विखेंना जिल्हा बँकेपासून दूर ठेवण्यासाठी चाललंय का? असे प्रश्न आम्ही उपस्थित केले होते. आमचे ते दोन्ही अंदाज खरे ठरताना दिसत आहेत. आम्ही ज्या शक्यता मांडल्या होत्या त्या 8 दिवसानंतर तंतोतंत जुळताना दिसत आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राम शिंदेंनी सध्या जिल्हाभर दौरे सुरू केले आहेत. फक्त भाजपच नाही तर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना अशा सर्व पक्षीय विरोधकांच्या ते भेटी घेत आहेत. राम शिंदे यांच्या प्रयत्नामुळे जिल्हा बँकेत पुन्हा भाजपचं कमळ फुललं तरी जिल्हांतर्गत भाजपमध्ये मात्र तणाव वाढेल अशाही शक्यता आता व्यक्त केल्या जात आहेत. नेमकं काय चाललंय नगरच्या राजकारणात हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. राम शिंदे हे जिल्हा बँकेच्या राजकारणात सक्रिय झालेत हे आता दिसत असले तरी त्यांनी हा मनोदय वर्षभरापूर्वीच बोलून दाखवला होता. त्याचं कारणही तसंच होतं. 2025 मध्ये शिवाजीराव कर्डिले हे बँकेचे अध्यक्ष असताना बँकेच्या वार्षिक अहवालात त्यांचा फोटो छापला गेला नव्हता. त्या फोटोवरून तेव्हा चांगलंच राजकारण तापलं होतं. आता हे अनावधानानं झालं की जाणून बुजून झालं हा भाग निराळा. मात्र हा अपमान त्यांच्या चांगलाच जिवारी लागला होता. तेव्हा राम शिंदेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा बँकेच्या जामखेड शाखेसमोर आंदोलनही केलं होतं. शिवाय बँकेच्या सर्वसाधारण सभेतील भाषणात राम शिंदे यांनी या प्रकाराबाबत थेट नाराजीही व्यक्त केली होती. आता जिल्हा बँकेत लक्ष घालावे लागेल असा सूचक इशारा त्यांनी तेव्हाच दिला होता. तेव्हापासून राम शिंदे हे जिल्हा बँकेच्या राजकारणाची जुळवाजुळव करताहेत हे दिसू लागलं होतं. काही महिन्यांपूर्वी त्यांनी संगमनेरमध्ये जात तांबे थोरातांची भेट घेतली. त्यानंतर थेट कोपरगाव गाठत कोल्हे कुटुंबाचीही भेट घेतली. राम शिंदे हे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी एवढे ऍक्टिव्ह मोडमध्ये का आले हा प्रश्न भाजपच्या कार्यकर्त्यांना पडलाय. कारण जिल्ह्यातील भाजपची सूत्रे सध्या पालकमंत्री राधाकृष्ण विखेंच्या हातात आहेत. विखे पिता पुत्र सध्या सक्रिय असतानाही राम शिंदे हे सभापती एका संविधानिक पदावर असताना सक्रिय राजकारणात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात. या मोर्चे बांधणीतून राम शिंदे यांना बँकेवर भाजपची सत्ता आणायची आहे की विखेंना बाजूला ठेवायचंय हा प्रश्न चर्चेत आलाय. जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर मतदार प्रतिनिधी निश्चित करण्यासाठी विकास सोसायट्यांची ठराव प्रक्रिया पूर्ण झाली. त्यात राम शिंदे हे कर्जत जामखेड तालुक्यातून पूर्ण ताकदीनिशी मतदार प्रतिनिधी म्हणून मैदानात उतरले. जिल्हा बँकेवर ताबा मिळवणे हे जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे ही बँक ताब्यात ठेवण्यासाठी पूर्वीपासून विखे व थोरात यांच्यात वर्चस्वाची लढाई झाल्याचा इतिहास आहे. परंतु यंदा मात्र या दोन्ही नेत्यांच्या आधीच राम शिंदे यांनी ऍक्टिव्ह मोडमध्ये काम सुरू केल्याचे दिसत आहे. गेल्या आठवड्यात राम शिंदेंनी आमदार रोहित पवार गटाशी दिलजमाई केली. त्यानंतर त्यांनी पक्षीय जोडे बाजूला ठेवून जिल्ह्यातील इतर विरोधी आणि समविचारी नेत्यांशी गाठीभेटी वाढवल्या. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राजेंद्र फाळके यांची त्यांनी गुरुवारी भेट घेतली. त्यानंतर खरं तर फाळके व राम शिंदे हे राजकीय विरोधक आहेत, परंतु तरीही राम शिंदे हे स्वतः फाळके यांच्या कार्यालयात गेले. 2 दिवसांपूर्वी त्यांनी पाथर्डीत जात आमदार मोनिका राजळे व ज्येष्ठ नेते आप्पासाहेब राजळे यांची भेट घेतली. त्याचवेळी काँग्रेसचे बाजीराव खेमनर यांचीही भेटीची तयारी केली. शनिवार रविवार त्यांचा संगमनेर दौरा असल्याचंही सांगितलं जात आहे. त्या दौऱ्यात खेमनर यांच्यासह ते तांबे थोरातांची पुन्हा भेट घेण्याची शक्यता आहे. त्याच दौऱ्यात ते येताना देवळाली व राहुरीतही थांबणार असल्याचे सांगितले जात आहे. देवळालीत माजी आमदार चंद्रशेखर कदम, सत्यजित कदम यांची भेट घेतील. शिवाय श्रीरामपूरमधील ज्येष्ठ नेते भानुदास मुरकुटे यांच्या सोबतही राम शिंदे यांची चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. राहुरीतही ते ज्येष्ठ नेते प्रसाद तनपुरे व आमदार प्राजक्त तनपुरे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर रविवारी कदाचित ते थेट सोनईत येतील. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख व माजी मंत्री शंकरराव गडाख यांचीही ते भेट घेणार असल्याच्या चर्चा आहेत. याशिवाय माजी आमदार चंद्रशेखर घुले व माजी आमदार नरेंद्र घुले यांचीही ते भेट घेणार असल्याचे समजते आहे. आता शिंदे यांच्या या भेटीगाठी फक्त जिल्हा बँकेसाठीच सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. राम शिंदे हे या सर्व नेत्यांना घेऊन थोरात, लंके, कोल्हे यांच्यासह जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी पॅनल तयार करत असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या नेत्यांमधील बहुतांश नेते हे विखे विरोधक आहेत. त्यामुळे फक्त विखेंना बाजूला करण्यासाठीच हे राजकीय डावपेच सुरू आहेत का हा प्रश्न पडतोय.
कारण विखेंना बाजूला करण्याचे हे प्रयत्न भाजपसाठी नक्कीच अडचणीचे ठरणार आहेत. जिल्हा बँकेवर भाजपची सत्ता आली तरी जिल्ह्यात भाजपमधील अंतर्गत संघर्ष वाढणार आहे. जिल्हा बँकेच्या इतिहासात पहिल्यांदा फक्त विखेंमुळेच भाजपची सत्ता आली होती. विखे कर्डिले जोडगोळीने ही किमया करून दाखवली होती. आताही विखेच भाजपची सत्ता आणतील अशा शक्यता आहेत. परंतु सभापतींच्या वेगळ्याच खेळीमुळे भाजपचं नुकसान होऊ शकतं, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.